नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बघता बघता हे वर्ष संपत आलं मंडळी आणि आता नवीन वर्षाची चाहूल लागली आहे. त्यामुळे नवीन वर्षात काय काय करायचं ह्या सगळ्याचे प्लॅन्स तुमचे कधीपासून तयार झाले असतील की मला हे करायचंय हे करायचंय. पण ते सगळं ठरवताना यावर्षी आपण आणखीन एक गोष्ट ठरवूया की नवीन वर्षामध्ये आपण आपल्या आरोग्याची खूप छान काळजी घेणार आहोत आणि ते अधिकाधिक चांगलं कसं होईल यासाठीचे प्रयत्न सुद्धा करणार आहोत. कारण आरोग्य जर आपलं चांगलं असेल तर आपण ठरवलेल्या सगळ्या गोष्टी आपण उत्तम पद्धतीने साध्य करू शकतो. आजचा आपला विषय हाच असणार आहे. आपण बघूया आजचा विषय काय आहे. नांदी नवीन वर्षाची कास धरू आरोग्य धनसंपदेची. आणि या सगळ्याबद्दल ही आरोग्य धनसंपदा कशी साधायची किंवा त्याच्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत, हे सगळं सांगण्यासाठी आपल्याबरोबर तज्ज्ञ आहेत रेखा दिवेकर मॅडम. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. नमस्कार. रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या मॅडम आणि एकंदरीत आरोग्य आणि फिटनेस याबद्दलची वर्कशॉप्स घेतात. त्याच्यानंतर पुस्तकाचं त्या छान छान लेखन सुद्धा करतात वेगवेगळ्या मासिकांमध्ये याच विषयाशी संदर्भात आणि त्यांनी काही पुस्तकांचे अनुवाद सुद्धा केले आहेत. त्यांचा सगळ्यात इंटरेस्टिंग विषय ज्यावर त्या खूप छान मार्गदर्शन करतात तो म्हणजे स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र. अर्थात त्याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलू. पण आज मात्र आपण बोलणार आहोत हे आरोग्य आपण छान कसं ठेवायचंय, ही धनसंपदा ती आपण कशी सांभाळायची आहे. तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 एसटीडी कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलहून जी मंडळी कॉन्टॅक्ट करणार आहेत त्यांच्यासाठी. प्रश्न विचाराल कारण आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. सगळ्यांनाच चांगलं आरोग्य हवं असं वाटत असतं. तर प्रश्न विचाराल तेव्हा टीव्हीचा आवाज आपण बंद ठेवणार आहोत आणि आजच्या विषयाशी संदर्भातले प्रश्न विचारल्यावर आपली चर्चा अधिक छान रंगणार आहे. पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत करते तुमचं. थँक्यू. आणि आपण आज आरोग्य धनसंपदा असं म्हटलं आहे. तर मुळात आपण हा जो फिटनेस म्हणतोय किंवा चांगलं आरोग्य म्हणतोय ते कशावर बेतलेलं असतं. आधी आपण आरोग्याची व्याख्या बघूया. नक्की. आधी व्याधी विनिर्मुक्तम संतुष्टम यस्य मानसम. म्हणजे जो माणूस शारीरिक आजार मानसिक आजार यापासून मुक्त असतो आणि समाधानी आणि संतुष्ट असतो त्या व्यक्तीला आपण फिट असं म्हणू शकतो. बर बर. आणि मग हे आता आरोग्य कशावर अवलंबून आहे तर त्याचे महत्वाचे 3 आपण बघायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे. एकतर आहार, दुसरं व्यायाम आणि तिसरे झोप. या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणजे ह्या रोजच्या गोष्टी आहेत फक्त आपल्याला त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तर आता आहार समजा आपण म्हटलं तर आहाराला आपण का इतकं महत्व देतो असा प्रश्न आपल्या मनात येईल कदाचित. पण योगशास्त्रानुसार शरीर म्हणजे काय तर अन्नमय कोश. बरोबर. तर त्यामुळे आपल्या जे शरीर बनणार आहे ते जे आपण आहार घेऊ, जे आपण अन्न खाऊ त्याच्यावर बनणार आहे. आणि यथा अन्नम तथा मनम. म्हणजे आपलं मनाचा जो विकसन, मनाची जी जडणघडण आपण म्हणू शकतो ती सुद्धा अन्नावरच अवलंबून असते. तर त्याच्यामुळे आहार हा अत्यंत महत्वाचा. आपलं जर आरोग्य टिकवायचं असेल तर नंबर 1 वर आहार येतो. मग त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी म्हणजे त्या सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. पण आहाराशिवाय म्हणजे आपलं जीवनच शक्य नाही. त्याच्यामुळे आहार हा नंबर 1 वर आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे ना. म्हणजे आहार कसा असावा, व्यायाम कसा असावा, झोप कशी असावी, या सगळ्याचं एक छान प्रमाण असलं पाहिजे. त्याचं नियोजन, वेळापत्रक या सुद्धा खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ते कसं साधायचं. म्हणजे जर आपण व्यवस्थित आता नियोजन करणं हे आपलं स्वतःचं काम आहे. पण त्यासाठी आहारात आपण काही काही गोष्टींची पथ्य जी पाळायला पाहिजेत. पथ्य म्हणजे मी असं म्हणत नाहीये काय खावा किंवा काय खाऊ नका ह्या दृष्टीने. पण जेव्हा आपण कुठची गोष्ट कुठचंही अन्न ग्रहण करणार आहोत तर तेव्हा आपण फक्त उष्मांकांवर लक्ष देता कामा नये. अच्छा. तर त्याच्यापेक्षाही कसलं महत्व जास्त आहे उष्मांकाचं नाही तर पोषण मूल्यांचं महत्व हे सगळ्यात जास्त आहे. तर आपण पहिला फोन घेऊयात मग जे आपल्याला आहारावर आणखीन जास्त सविस्तर नंतर बोलतायत. पनवेलहून वृंदा करंदीकर बोलतायत. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की आजकाल प्रदूषण भरपूर आहे. बरोबर. तर त्याच्यात आपण आरोग्य कसे सांभाळावे. तसेच भेसळयुक्त दूध, भाज्या, फळ आणि पेस्टिसाइड्स वगैरे भरपूर असतात त्याच्यात.
या सगळ्या याच्यात आपण आरोग्य कसं सांभाळावं? बरं. धन्यवाद. बरोबर. दोन महत्वाचे प्रश्न आहेत. हा. एक तर प्रदूषण हा. आणि दुसरं भेसळयुक्त सगळं अन्न मिळतं, इव्हन भाजीपाला सुद्धा. बरोबर आहे. तर त्याच्यापासून मग कसं आपण संरक्षण करून आरोग्य छान ठेवायचं? हा. तर आता प्रदूषणापासून मुक्त राहणं हे तसं म्हटलं तर आपल्या हातात नाही. कारण आपण आता जिथे राहतो तिथे आजूबाजूला जी काही वाहनं असतील त्या प्रदूषणाला आपल्याला तोंड द्यावंच लागतं. तर आपण काय केलं पाहिजे की आपला आहार जितका पोषण मूल्याने भरपूर असेल ना, तितका ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर कमीत कमी होतो. म्हणजे आपण म्हणून आपली आपण immunity वाढवायची. म्हणजे आपली इम्युनिटी वाढवायची. म्हणजे आपण खाताना इथे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आता समजा रश्मी तुला भूक लागली, हो. तुझ्या समोर 3 बिस्किट आणि 2 इडल्या ठेवल्या. आता कोणी तुला सांगेल की दोन्हीमध्ये 100 कॅलरीज आहेत, तू काहीही खा. पण तू सुज्ञपणे हा विचार केला पाहिजेस की बिस्किटातनं मला काय मिळणार, तर फक्त उष्मांक कदाचित 100 दोन्हीमध्ये असले तर मिळतील. पण जर मी इडली चटणी खाल्ली तर मला त्याच्यामधून सगळं काही म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, किंवा आपण चटणी नारळाची घेतो त्यामधून आपल्याला फॅट्स मिळतील. बरोबर. आपण ज्यात मिरची, कोथिंबीर, आलं ही सगळी हर्ब्स, म्हणजे त्यातून आपल्याला विटॅमिन्स, मिनरल्स हा सगळा पुरवठा जेव्हा आपल्या शरीराला होतो तेव्हा आपली इम्युनिटी वाढते. म्हणजे चॉईस चॉईस आपण करायचंय. तसंच मी एक दुसरं उदाहरण देईन की बरेच जण म्हणतात की पिझ्झा आणि परोठा ह्याच्यामध्ये उष्मांक सारखे, पण नुसते उष्मांक आपण बघायचेच नाहीत. नेहमी आपलं लक्ष ह्याच्यावर असलं पाहिजे की त्याच्यामध्ये पोषण मूल्य किती. मग तू काय निवडशील परोठा आणि पिझ्झामध्ये? पराठा, कारण पराठ्यातून आपल्याला बऱ्याच काही पोषण मूल्य आपल्याला मिळणार आहेत. त्याने दुसरा प्रश्न असा विचारला होता की भेसळ असते अन्नपदार्थांमध्ये आणि फक्त पॅक्ड फूड मध्येच नाही, तर हल्ली असं फळं, भाज्या ह्याच्यामध्ये सुद्धा, दूध ह्याच्यामधून सुद्धा आपल्याला कुठेतरी फसवलं जातं. तर मग आरोग्य कसं सांभाळायचं? तर आता बघ, आपण स्त्रिया साधारणपणे खरेदीच्या बाबतीत खूप चोखंदळ असतो, बरोबर? म्हणजे आपण कपडे घ्यायला जाऊ किंवा दागिने करायला जाऊ तर आपण किती विचार करतो की हे बरं का ते बरं. तोच चोखंदळपणा जर तुम्ही अन्नपदार्थ निवडताना दाखवलात ना तर त्याचा खूप फायदा होईल. बरोबर. म्हणजे जेव्हा तुम्ही भाजी आणायला जाता तेव्हा तुम्ही साधारण तुम्हाला कळू शकतं की एखादं जर लांबून जेव्हा भाज्या वगैरे येतात ना तर त्या नाही घ्यायच्या. अच्छा. हा, कारण जितकं लांबून अन्न पदार्थ येतात ना तितका वेळ जास्ती जातो आणि जितका जास्ती वेळ गेला की त्यातली पोषण मूल्य कमी कमी होत जातात. त्याच्यावर नैसर्गिक प्रक्रिया व्हायला सुरुवात झालेली असते. म्हणजे आणि त्याच्यामध्ये मग प्रिझर्वेटिव्ह वगैरे घातलेले असतात, तर ते आपण टाळावं आणि जे आपल्या परिसरात जे मिळतं ना ते जास्ती खाण्यापिण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. तर आपण स्थानिक आणि हंगामी हे जर तुम्ही खाल्लत तर हा तुम्हाला फायदा मिळेल. आणि मग भेसळ म्हणजे जी दुधामध्ये वगैरे असते ती सुद्धा आपण साधारणपणे जर आपल्या जवळपासच्या डेअरीत जावं, तिथे चौकशी करावी की कुठून येतं तुमचं दूध वगैरे, तर थोडं चोखंदळ व्हा खरेदीच्या बाबतीत. तर आपण हे करू शकतो. हिमांशू यांचा फोन आहे जळगावहून. नमस्कार हिमांशू. हो सर, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे की मी सध्या हॉस्टेलला राहतोय आणि जेवण मेसला करतो मी. तर मग तिथे काय पालेभाज्या वगैरे काही असं खायला मिळत नाही आणि जेवणही खूप काही चांगलं नसतं. तर मग मला असं विचारायचं की हॉस्टेलला राहून मी कशी काय प्रकृतीची काळजी घेऊ शकतो? शिवाय माझं शेड्यूलही खूप बिझी असतं दिवसभराचं. बरोबर आहे. तर त्याबाबत मार्गदर्शन हवं होतं तुमचं. ठीक आहे. एक प्रातिनिधिक प्रश्न आहे हा, कारण बरीच मुलं हल्ली, किंवा मुलंच नव्हे शिक्षण घेणारी, तर बरीचशी वर्किंग मंडळी सुद्धा अशा पद्धतीने हॉस्टेलला म्हणा किंवा पेइंग गेस्ट म्हणून कुठे कुठे राहतात. बरोबर आहे. तर अशा लोकांनी काय केलं पाहिजे की आपल्या बरोबर तुम्ही फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स, म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा उठल्याबरोबर तुम्ही चहा सारखं उत्तेजक पेय न घेता एखादं फळ खा किंवा थोडीशी ड्रायफ्रुट्स बरोबर ठेवा. तिथं आपण कोणीही बरोबर ठेवू शकतो आणि त्याच्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात खूप छान होते. अच्छा. म्हणजे मग दिवसभर आपल्याला ऍसिडिटी वाढणं अशासारखे प्रॉब्लेम्स निर्माण होत नाहीत. या ड्रायफ्रुट्स मध्ये आपण कशाने सुरुवात करू शकतो? कारण बऱ्याच जणांना ड्रायफ्रुट्स म्हटल्यानंतर काजू असे पहिलेच डोळ्यासमोर. अगदी काजूही खायला हरकत नाही, काळ्या मनुका खायला हरकत नाही, बदाम खा, अंजीर खा, अक्रोड खा,
इतकी आपल्याकडे व्हरायटी आहे ना की जरा आपण विचार केला ना तर आपल्याला खूप छान खजूर खाऊ शकता तुम्ही. आता थंडीच्या हा, दिवसात किंवा तर थंडीच्या आवर्जून. दिवसात तुम्ही सकाळी च्यवनप्राश घ्या 1 चमचा बर. आणि मग दूध प्या. त्याचा तुम्हाला खूप फायदा मिळेल अच्छा. दिवसभर. म्हणजे इम्युनिटी वाढते आवळ्यामुळे. हो. तर त्याच्यामुळे सकाळी उठून त्या जे लोक हॉस्टेलवर राहत असतील त्यांनी च्यवनप्राश आणि दूध घ्यावं. अच्छा. हा. तर आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला काय जे मेसमध्ये मिळत असेल म्हणजे नाश्त्याला मला वाटतं पोहे उपमा अशासारखे पदार्थ तुम्हाला मिळत असतील तर ते घ्या. म्हणजे तुम्ही सिरियल्स टाळा असं मी म्हणेन. म्हणजे कारण oats- पॅक बंद काहीही न खाल्लेलं बरं. कारण त्याच्यामधून आपल्या शरीरात अनेक कृत्रिम रसायनं जात असतात. बर. हा, तर ते तुम्ही टाळून जेवढं तुम्हाला तिथे फ्रेश जे बनलेलं असेल ते तुम्ही खावं. बरोबर आहे. आणि मग जे लोक नॉनव्हेज खात असतील ते अंडी खाऊ शकतात किंवा चीज खाऊ शकता तुम्ही. अच्छा. हा, सँडविच खाऊ शकता. म्हणजे जे लोक हॉस्टेलवर राहतात त्यांच्यासाठी हे मी हो, हे सांगते. हा. स्पेसिफिकली त्यांच्यासाठी त्यांच्यासाठीच आहे. घरी असणाऱ्या किंवा- मंडळींनी काय करायचं ह्याच्याबद्दल बोलणार आहेत मॅडम. आणि खाकरा ठेपला अशा प्रकारचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. आणि होममेड जिथे जवळपास मिळत असतील ना ते तुम्ही चौकशी करा आणि ते पदार्थ घ्या. बरोबर. रादर दॅन इंडस्ट्रियल प्रोडक्शन जिथे होत असेल ते पदार्थ घेणं टाळावं. टाळलं पाहिजे. वर्षा वैद्य आपल्याशी बोलतायत. नमस्कार वर्षाताई. नमस्कार. हॅलो, बोला. माझं नाव वर्षा वैद्य. हम्म. हा, मी पुण्याहून बोलते. तर बोला. थंडीच्या दिवसामध्ये स्पेशली असा आहार काय घेतला जावा. आणि दुसरा प्रश्न आहे म्हणजे आपण व्यायाम करताना जर स्थिर सायकलीचा घरच्या घरी व्यायाम करण्यासाठी स्थिर सायकल जी आपल्याला मिळते ती चालवणं योग्य आहे का. आणि त्यांनी गुडघादुखीचा त्रास होण्याचा संभव असतो पण तसा आहे किंवा नाही याविषयी आपण काही माहिती सांगू शकता का. धन्यवाद. धन्यवाद. व्यायामाबद्दल तुम्ही जो विचारला ना वर्षाताई त्याच्याबद्दल आपण थोडंसं नंतर बोलूया. पण आधी तुमचा जो आहाराचा प्रश्न आहे की थंडीच्या दिवसामधला आहार आणि हळूहळू आपण इकडे पण वळू की मग जे घरी राहणारे आहेत हो. त्यांनी त्यांच्या आहाराचं शेड्यूल कसं नियोजन कसं ठेवायचं. करावं. तर सर्वप्रथम मी थंडीचं असं सांगेन की बघ आपल्याकडे पद्धतच आहे की साधारणपणे थंडीमध्ये डिंकाचे लाडू केले जातात. तर जे पदार्थ आपल्याला उष्णता देतात ते पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये तिळगुळ येतो. हो. आता जानेवारीमध्ये सगळीकडे तुम्ही बरोबर. तिळगुळ तुम्हाला मिळतोच. वडीच्या स्वरूपात असेल किंवा लाडवांच्या स्वरूपात असेल. जसा तुम्हाला आवडत असेल तसा तुम्ही तिळगुळ खायचा प्रयत्न करा. आणि डिंकाचे लाडू अशासारखे जे पौष्टिक पदार्थ ज्याच्यामध्ये जास्त ड्रायफ्रुट्स आहेत, सुकं खोबरं असतं, बरोबर बरोबर. तसे पदार्थ खारीक वगैरे खाण्याने पण असते खारीक त्याच्यात. हो. असे जर लाडू करून खाल्ले ना तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. मग सकाळचं जे तुम्ही मगाशी म्हणत होतात की उठल्या उठल्या आपण शक्यतो ड्रायफ्रुट्स खावे बरोबर. तर हे सगळ्यांसाठीच आहे ना. सगळ्यांसाठी आहे हे. हो हा, हो, हा. अगदी आणि मग सगळ्यांसाठी. चहा, ड्रायफ्रूट किंवा फ्रूट ओके. हा काही तुम्ही खाऊ शकता. पण मग फ्रूट कोणतंही चालतं का त्याला फ्रूट पण असं काही. स्थानिक खावं. बर. म्हणजे जे आपल्या परिसरात म्हणजे आता आपण समजा आपण मुंबईत राहतो तर आपल्याला आसपास म्हणजे डहाणू वगैरे सारख्या ठिकाणून आपल्याकडे चिकू येतात हो. किंवा केळी मिळतात आपल्याला नाशिकहून वगैरे. तर ती आपण खावीत. शक्यतो स्थानिक अन्न पदार्थांवर आपण भर दिला पाहिजे. म्हणजे तर सुरुवात चहा कॉफीने न करता ड्रायफ्रूटने, मग नंतर हा. जर हवं असेल तर चहा किंवा कॉफी. हा, मग कारण काय आहे की चहा कॉफी शेवटी उत्तेजक पेय उत्तेजक पेय. आहेत. आणि रात्रभर काय आपण झोपतो म्हणजे आपण ब्रेकफास्ट म्हणतो का आता आपली रक्तशर्करा कमी झालेली असते. बरोबर. तर मग सकाळी उठून जेव्हा आपल्या कॉर्टिसॉल लेव्हल्स आहेत त्या ज्या बॅलन्स करायच्या आहेत तर त्या बॅलन्स करण्यासाठी काहीतरी पोषण मूल्य असलेलं खाणं बरोबर. हे खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि चहा कॉफी न घेता पोषण मूल्य असलेलं खा असं ते थोडक्यात. ड्रायफ्रूट मधनं आपल्याला मिळू ड्रायफ्रूट शकतं. किंवा फ्रूट जरी त्याची संख्या कमी असली तरीही मिळू सुद्धा. शकतं कारण त्याच्यात खूप मिनरल्स Minerals असतात, आहेत. विटॅमिन्स असतात. आपल्याला एक फोन आहे. आपल्याशी स्नेहा वराडे बुलढाण्याहून बोलतात. नमस्कार. नमस्कार. हॅलो मॅडम. बोला. हॅलो. बोला, प्रश्न विचारा. माझा असा प्रश्न आहे की शरीरामधील हिमोग्लोबिन कशामुळे वाढवता येईल. काय काय शरीरामधील हिमोग्लोबिन कशामुळे वाढवता येईल. ओके. बरं. हिमोग्लोबिनचा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना असतो की बरोबर आहे. चेकअप होत नाही आणि मग ते नंतर कळतं की खूप लो आहे. हा, तर सर्वप्रथम मी असं सांगेन की सगळ्या स्त्रियांनी
लोखंडी तवे आणि कढया बाहेर काढाव्यात. ज्या आपण फार ज्या पूर्वीच आपण माळावर फार पूर्वी ठेवून माळ्यावर दिलेल्या आहेत. टाकलेल्या आहेत तर त्या बाहेर काढा आणि त्याच्यामध्ये अन्न शिजवायला चालू सुरुवात करा. करायची. आता काय होतं ना की जेव्हा आपण म्हणजे भाजीचा रंग काळा होतो असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, पण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, भाजी झाली की लगेच काढून ठेवायची. हा, ती तशीच ठेवून नाही आणि द्यायची. मला असं वाटतं पोळ्या, फुलके, डोसे, घावन, थालीपीठ ह्या सगळ्या गोष्टी तर आरामात आपण लोखंडी तव्यावर करू शकतो. स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र रसायनशास्त्र, तुमचा correct. खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यातलाच हा एक भाग. बरोबर. तर हे करा आणि मग खाण्यामध्ये तुमच्या खजूर असला पाहिजे, गूळ, काळ्या मनुका, नाचणी, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करा. मला वाटतं आणि आत्ताचा जो हा सीझन आहे तो मला वाटतं सगळ्यात बेस्ट असेल. बेस्ट सीझन आहे की कारण, आपण आपले हा. आरोग्य जास्ती चांगलं करून ठेवणं. कारण हे बाकीचे हो. आता जे पदार्थ तुम्ही सांगितले ते तसे थोडे उष्ण प्रकृतीचे म्हणतात लोक. नाही, असं काही नाही, आपण काळ्या मनुका वगैरे कधीही खाऊ शकतो किंवा अच्छा. गूळ तर 12 महिने आपल्या वापरात असतो. बरोबर आहे. साखरेऐवजी गुळ चालू शकतो. साखरेऐवजी गूळ नाही, साखर जिथे वापरायची तिथे आपण साखर वापरू शकतो, पण गूळ जिथे वापरायचा तिथे गूळ वापरायचा. म्हणजे हिमोग्लोबिन जर वाढवायचं असेल पर्टिक्युलरली तर जास्ती गुळाचा वापर करा. बर. हा. आता आपण हळूहळू आपल्या ब्रेकफास्ट कडे वळतो आहोत. म्हणजे आता ड्रायफ्रुट्स झाली, हा. त्याच्यानंतर चहा किंवा कॉफी खरं तर पिऊ नये असं म्हणतात, पण जर पण आपल्याला सवय सवय असेल असते तर- खूप आणि ते हो. प्यायल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही, त्यामुळे पण त्याच्यासाठी तुम्ही पर्याय पण सांगितलाय की एका काहीतरी गोष्टी नंतर मग घ्यायचा. आता न्याहारी आणि जेवण. हा. तर आता जेव्हा आपण न्याहारी करतो तेव्हा महत्वाचं की आपण आपल्या स्वयंपाकघराचा जास्तीत जास्त उपयोग करा. म्हणजे पॅकबन सिरियल्स वापरू नका. बरेच जण हल्ली म्हणजे सिरियल्स, मुसली म्हणा किंवा ओट्स ओट्स असतात. असे पदार्थ वापरतात. तर समजा तुम्हाला वेळ नसेल पोहे, उपमा, घावन असे काही पदार्थ करायला, तर आपण आपले जे भारतीय पर्याय आहेत, अच्छा. हा, म्हणजे नाचणी सत्व तुम्ही घेऊ शकता, राजगिरा सत्व घेऊ शकता किंवा दलिया आपण वापरू शकतो. तर म्हणजे सिरियल्सच्या ऐवजी तुम्ही हे वापरा जर वेळ नसेल तर. दूध पोहे सुद्धा. दूध पोहे, बरोबर, दूध पोहे, गूळ हे आपण घेऊ शकतो. आणि जर वेळ असेल तर आपण छानपैकी आपल्या मनासारखा आवडता म्हणजे इडल्या म्हणा, जो वेळ डोसे घेणारे म्हणा, आहेत जे पण वेळ- टेस्टी हा. आहेत. ते सुद्धा तर तेही आपण- आपण घेऊ शकतो. आणि मग जेवण हळूहळू दुपारच्या जेवणाकडे. 12:30-1ला आपण जेवण घेतो, पण मी म्हणेन की त्या 2 मध्ये सुद्धा जास्ती गॅप नाही जाता कामा. बर. म्हणजे कसं की समजा तू 8:30ला नाश्ता घेतलास, मग एकदम 12:30ला जेवण, म्हणजे 4 तासाची गॅप होते. हो, कसं आहे ना, आपल्या मेंदूला सातत्याने ग्लुकोजचा पुरवठा व्हायला पाहिजे, बरोबर आहे. तरच आपण काम आपलं चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो. नाही तर आपली चिडचिड होते, काही सुचेन असं होतं. तर त्यासाठी मध्ये एक 10:30 ते 11 ह्याच्या सुमाराला तुम्ही एखादं सरबत पिऊ शकता. लिंबू सरबत म्हणजे सीझन प्रमाणे. अच्छा. हा, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही आंब्याचं पण पिऊ शकता, नारळ पाणी तुम्ही कधी पिऊ शकता. तर असं एखादं पेय पिऊ शकता तुम्ही, किंवा एखादं सकाळी ड्रायफ्रुट्स खाल्ले असतील तर ह्या वेळेला एखादं चिकू फळ खाल्लं तरी खाऊ शकतो, पण 4 तासाची गॅप नका ठेवू. बरोबर. आणि मग दुपारी आणि मग जेवण असेल जेवताना आपलं नॉर्मल जे तुमचं नेहमीचं ठरलेलं पोळी भाजी, असतं. डाळ भात, जे काय आमटी भात, जसं वरण भात जे आवडत असेल ते जेवावं. बरोबर. धुळ्याहून एक फोन आहे, रोहिणी आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार. प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे. तर आपण जो भाजीपाला आणतो बाजारपेठेतून, हा. आपण जो भाजीपाला आणतो बाजारपेठेतनं, तर फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर त्याच्यातील पोषक घटक किती दिवस राहतात? ते योग्य आहे का जास्त दिवस? बर. खूप छान प्रश्न हो. विचारलात मॅडम तुम्ही. कारण न्यूट्रियंट्स म्हणजे पोषण मूल्य ह्यावर ज्या 2 गोष्टींचा परिणाम होतो प्रामुख्याने, त्या 2 गोष्टी म्हणजे वेळ आणि उष्णता. म्हणजे जितका जास्ती वेळ तुम्ही म्हणजे आता भाजी आणली, पालेभाजी, आणि ती बराच काळ तशीच राहिली तर आपण आपल्या डोळ्यानेही बघू शकतो किती एकदम पानं कोमेजून किती जाते. कोमेजली आता ती का कोमेजते? की त्याच्यामधली पोषण मूल्य कमी होतात. पाणी तर होतच कमी आणि पोषण मूल्यही कमी होतात. तर त्यामुळे जितकं तुम्हाला फ्रेश खाता येईल, जितकं ताजं खाता येईल, म्हणजे भाजी आणली की लगेच ती वापरावी. शक्यतो रोजच्या रोज आपण भाजी आणली पाहिजे आणि केली की ती लगेच संपवली पाहिजे. फ्रीजमध्ये ठेवू नये, कारण फ्रीजमध्ये ठेवून आपण काय करतो, परत ती बाहेर काढणार आणि गरम करणार. आणि जेव्हा आपण रिहीट करतो
तेव्हा परत त्यातली पोषण मूल्य कमी होतात, कारण पोषण मूल्यांवर वेळ आणि उष्णता ह्याचा खूप परिणाम होतो. ऑफिसला जाणाऱ्यांनी काय करायचं ह्याच्यासाठी मी विचारणार आहे, कारण त्यांच्या गणितामध्ये हे थोडंसं कठीण पडणारं असू शकतं. आपण येऊया त्याच्याकडे, पण एक कोल्हापूरहून फोन आहे. वर्षा आपल्याशी बोलतात. नमस्कार. 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 हॅलो. हा मॅडम, माझा प्रश्न आहे बोला. की ग्रीन टीचा आहारामध्ये काय उपयोग आहे आणि वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचा आहार असावा? अच्छा, धन्यवाद. ग्रीन टी हल्ली खूप सांगितलं जातं की तुम्ही ग्रीन टी प्या, तो शरीरासाठी उत्तम असतो, त्याने तुमचं वजन सुद्धा कमी होऊ शकतं, कॅलरीज नसतात त्याच्यात. तर त्याचा कितपत परिणाम होतो, आणि त्यांनी सांगितलं वजन कमी करण्यासाठी कोणता आहार? अच्छा, तर आता ग्रीन टी संबंधी मी असं म्हणेन की ग्रीन टी तुम्ही बाजारचा आणू नका. ग्रीन टीच प्यायचा असेल तुम्हाला तर घरी तुमच्या पातीच्या असतो, लेमन ग्रास आपण म्हणतो त्याला, आलं असतं, तुळस असते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उकळवा आणि तुमचा घरच्या घरी तुम्ही जर हा ग्रीन टी केलात आणि प्यायलात तर त्याचा फायदा तुम्हाला खूप होईल. म्हणजे वजन कमी करण्यासाठी म्हणून तुम्ही ग्रीन टी पिऊ नका असं मी म्हणेन, कारण वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यवस्थित आहार आणि व्यायाम ह्याच्यावर जर तुम्ही नीट लक्ष ठेवलं तर आपोआप तुमचं वजन आटोक्यात राहीलच. भाजीपाल्याचा जो प्रश्न होता ना मगाचा, तो थोडासा असा ट्रिकी अशासाठी आहे की आता समजा मी काम करते, तर मी आज उद्यासाठी जी भाजी मला करायची असते ती मी आज घेऊन जाते घरी, कारण उद्या सकाळी मला तो वेळ नसतो. मग मी ती घरी आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून देते. तर त्याने काही त्या भाजीवर परिणाम होतो का? आणि दुसरी गोष्ट, त्याच्यावर जी पेस्टिसाइड्स असतात त्याचं काय करायचं? आता पेस्टिसाइड्स म्हणजे आपण ती चांगल्या प्रकारे धुवून घेणं हा एक मार्ग आहे. आणि तू म्हणतेस तसं जर आपल्याला खरोखर वेळ नसेल रोजच्या रोज भाजी आणायला, ठीक आहे, तुम्ही भाजी आणून ठेवा, पण निदान ती आदल्या दिवशी चिरून तरी ठेवू नका. कारण आदल्या दिवशी चिरून ठेवली की म्हणजे एक्सपोज होतो तो भाग, सरफेस एक्सपोज होतो, आणि त्याच्यामुळे त्याच्यातून मग ही जी पोषण मूल्यांची जी केमिकल स्ट्रक्चर आहे किंवा कॉम्पोजिशन आहे ना, ते खूप डेलिकेट आहे, नाजूक असतात. तर त्याच्यामुळे मग ते उडून जाऊ शकतात, म्हणजे त्याच्यातनं कमी होतात. तर म्हणून निदान आपण दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला करायची भाजी त्याच वेळेला ती चिरायची. म्हणजे तुम्ही एक असा थोडासा दिलासा दिलाय की तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवा, पण चिरून वगैरे ठेवू नका. हे म्हणजे खूप आयडियल मी आता सांगते. आता प्रत्येकाने ते आपल्या आयुष्यात कसं आणायचं. बरोबर आहे. एक फोन आहे. मानसी पाटील दादरहून बोलतायत. नमस्कार. अतिशय उपयुक्त आणि चांगला विषय आहे, परंतु आताची जी पिढी आहे 15-16 वर्षाची, तर त्या संदर्भामध्येच माझा प्रश्न आहे की माझा मुलगा जो क्रिकेटरही आहे, जिम मध्ये जातो, एक्सरसाइज करतो, परंतु आहाराकडे जर बघायचं म्हटलं तर त्या बाबतीत थोडंसं पुअर आहे. म्हणजे घरची भाजी पोळी म्हणा, याकडे दुर्लक्ष करून नॉनव्हेज, अंडी वगैरे ओके ते ठीक आहे, परंतु त्यासोबत जे वे प्रोटीन असतात, त्यांचं असं म्हणणं असतं की क्रिकेटर असल्यामुळे मसल रिकव्हर करण्यासाठी वे प्रोटीनची गरज जास्त आहे. तर आपलं याबद्दल काय मत आहे की ह्या सगळ्याबरोबर वे प्रोटीन किती महत्वाचं आहे? धन्यवाद. तरुणांसाठीचा एक प्रश्न, ऊर्जा अशीही असते आणि तो तर खूप एक्सरसाइज वगैरे सुद्धा करतो. तर व्हे प्रोटीन घ्यायला मॅडम काहीही हरकत नाही, कारण व्हे प्रोटीन मध्ये जे प्रोटीन असतं ना, ते शरीरात खूप लवकर ऍसिमिलेट होतं, आणि त्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तर त्यामुळे त्यांनी नक्की व्हे प्रोटीन घ्यावं. आणि मग आपण म्हटलं तसं की घरचा, शक्यतोवर घरचा आहार घ्यावा. आपण आधीचा जो प्रश्न होता की बारीक होण्यासाठी कोणता आहार, तर आपण हे बारीक होण्यासाठी आहार तर ठीक आहे, पण व्यायाम सुद्धा तितकाच उपयोगी असतो. तर हळूहळू आता व्यायामाकडे सुद्धा आपण येऊया. काय सांगाल? व्यायामाचं रश्मी खूपच महत्व आहे. एक मी लाघवम कर्म सामर्थ्यम दीप्तोग्निर मेदसहा क्षयः विभक्त घन गात्रत्वम व्यायामात उपजायते. म्हणजे व्यायामाने तुम्हाला काय मिळत नाही हाच खरा तर प्रश्न आहे. म्हणजे व्यायामाने आपल्याला आरोग्य, नंतर प्रसन्नता आणि सौंदर्य या सगळ्याचा लाभ होतो, असं थोडक्यात ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून व्यायामाचं महत्व खूप आहे. म्हणजे एखादी व्यक्ती म्हणेल की मी आहार व्यवस्थित घेते, मग मी व्यायामाकडे दुर्लक्ष करू का? तर नाही, तसं चालणार नाही. रथाची जशी 2 चाकं आहेत तसं ते आहार आणि
व्यायाम दोन्हीकडे आपण व्यवस्थितच लक्ष दिलं पाहिजे. पण बऱ्याच जणांचं असं असतं की व्यायाम म्हटल्यानंतर आम्हाला आता जिमच तिथेच जावं लागेल. तर आपण ह्याच्याबद्दल बोलूया की घरच्या घरी सुद्धा आपण जे कार्यक्रमाच्या आधी म्हणत होतो की खूप वैविध्य राखून आपण तो व्यायाम साधू शकतो. आपण बोलूया. आपण नाशिकहून फोन आहे, शेखर आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो सर, बोला. मला नाशिकहून प्रश्न विचारतो. मी शेखर ढोळे. डायबिटीस साठी आता त्यांनी आहार सांगितला ना, तर डायबिटीसच्या लोकांसाठी त्यात काय स्पेशालिटी काय ठेवावी असं? बर, धन्यवाद. डायबिटीज हा सुद्धा खूप एक महत्वाचा इश्यू आपल्याकडचा आहे, तर त्याच्या संदर्भातल्या आहाराबद्दल आणि मग व्यायामाकडे येऊ. आता डायबिटीसचा आहार म्हणजे मी परत तेच सांगेन की फक्त उष्मांकांकडे बघता कामा नये, पोषण मूल्यांकडे बघितलं पाहिजे. कारण असं बरेचदा म्हटलं जातं की भात बरेचसे लोक अवॉइड करतात ज्यांना डायबिटीस असतो ते. पण भातामध्ये ऍक्च्युअली BCCA म्हणजे BCAA ब्रँच अमायनो ऍसिड्स नावाची जी ऍसिड्स आहेत ना, त्याच्यामुळे खूप आपल्याला फायदा होत असतो. अच्छा. तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी पोषण मूल्य, शक्यतो आपण सिंगल पॉलिश तांदूळ घेतला तर त्यामुळे डायबिटीस वाल्यांनी भात अवॉइड करावा असं काही नाहीये. त्यांनी इनफॅक्ट मी असं म्हणेन की रेग्युलर इंटरव्हलला त्यांनी खावं. आणि अगदी महत्वाचं म्हणजे त्यांनी जिम मध्ये जाऊन व्यायामही करावा. कारण असं म्हणजे सिद्ध झालेलं आहे की जे लोक व्यायाम करतात, म्हणजे जर समजा डायबिटीस डिटेक्ट झाला आणि लगेच तुम्ही वेट ट्रेनिंग केलं, तर एक 6 महिन्यात तुम्हाला जसा औषधांनी परिणाम होतो ना, तसाच जिम ट्रेनिंग म्हणजे वेट ट्रेनिंगनी पण उपयोग होतो. अर्थात हे वेट ट्रेनिंग तुम्ही जे म्हणता आहात ते वयानुसार वेगवेगळं असतं. ते आता तुम्ही जिम मध्ये जा आणि जो जिम इन्स्ट्रक्टर आहे तो तुम्हाला व्यवस्थित सांगतो. पण वेट ट्रेनिंग करायला हवं. आपल्याच घरामध्ये सगळ्या गोष्टी दडलेल्या असतात नाही का? आपल्याला बाहेर जायची खरंच काही गरज नाही पडत, अनलेस तुम्ही म्हणताय तसं की जिम मध्ये जाऊन काही गोष्टी करायच्या असतात. तेवढं सोडलं तर बाहेर जायची खरंच काही गरज नाही. एक फोन आहे, रेखा आपल्याशी बोलतात मुलुंडहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की आपण जे रोजचं गव्हाचं पीठ वापरतो चपाती किंवा पराठ्यासाठी, तर त्या पीठामध्ये आपण सोयाबीनचं पीठ जर एव्हरीडे वापरलं, म्हणजे सर्टन एक लिमिट म्हणजे जसं की 5 kg ला जर आपण पाव किलो वापरतो सोयाबीन, त्याच्या मुलाला दुधाची अलर्जी आहे. बऱ्याच जणांना ही दुधाची अलर्जी असते, तर त्यांनी त्याला दही ताक द्यावं. ओके. कारण दही आणि ताक त्यांना पचतं. ज्यांना दूध पचत नाही ना, त्यांना दही आणि ताक पचू शकतं. आणि एक गोष्ट तुम्ही करून बघा, दुधामध्ये सुंठ आणि हळद घाला, उकळवा. अच्छा. आणि मग ते दूध प्यायला द्या आणि रिकाम्या पोटी देऊ नका. ओके. म्हणजे जर रात्री झोपताना जर त्याला दिलं ना, तर कदाचित पचेल. सकाळी उठला सकाळी बऱ्याच जणांना दूध नाही पचत. बरोबर आहे. पण तुम्ही म्हणालात तसं की हे करून बघा, म्हणजे नाहीतर मग दही ताक, लोणी, तूप, अच्छा, सगळं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, पनीर, चीज, जे काय आवडत असेल ते त्याला द्या. बर. आपण व्यायामाकडे हळूहळू आलो होतो आणि जिम पर्यंत पोहोचलो होतो. पण तुम्ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आपण जेव्हा आधी बोललो होतो तेव्हा म्हणाला होतात की व्यायामामध्ये जर वैविध्य असेल तर त्याचे खूप छान परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात. हे वैविध्य म्हणजे नेमकं काय? आता व्यायाम म्हणजे आपण योगासनं करू शकतो. योगासनं केल्यामुळे आपल्या शरीराची लवचिकता वाढते,
फ्लेक्सिबिलिटी ज्याला आपण म्हणतो. वेट ट्रेनिंगनी आपली ताकद वाढते, स्नायूंची बळकटी. स्नायूंना बळकटी. नंतर एरोबिक्स केल्याने आपला दमश्वास वाढतो. तर वेगवेगळ्या जे व्यायाम प्रकार आहेत वेगवेगळे, त्याचे आपल्याला वेगवेगळे फायदे मिळतात. बरं. आणि एकसुरी पण होत नाही ग. म्हणजे समजा आज तू जिमला गेलीस, उद्या योगासनं केलीस, परवा चाललीस, वॉकला गेलीस, एखाद्याला जर डान्सिंगची आवड असेल तर तो पण एक चांगला व्यायाम आहे. किंवा कोणी लाफ्टर क्लबला जातात, तिथे पण ते जे वेगवेगळे व्यायाम करतात. असं थोडं वैविध्यता जर तुम्ही ठेवलीत ना व्यायामात, आपण म्हणतो व्हरायटी इज द स्पाइस ऑफ लाईफ, तर त्याच्यामुळे मजा पण येते, कंटाळा येत नाही. आणि असा व्यायाम जर तुम्ही केलात तर जे पॅरामीटर्स म्हणजे ज्या सगळे फायदे आपल्याला, सर्वांगीण फायदे जे मिळायला पाहिजेत ते आपल्याला मिळू शकतात. आपल्याला जो प्रश्न आला होता अगदी सुरुवातीला की सायकलिंगसाठी जे एक मिळतं फिक्स सायकलिंग जे मिळते सायकल, तर ती घरी आणून त्याच्यावर सायकलिंग केलं तर चालेल का, असं त्यांनी विचारलं होतं. आणि त्यांनी त्यात असं पण मला वाटतं गुडघ्यांचा त्रास, तर केव्हाही ना स्ट्रेचिंग केलं पाहिजे. आधी व्यायामाच्या आधी तुम्ही स्ट्रेचिंग केलं पाहिजे. नंतरही म्हणजे इव्हन आता चालायला जे लोक जातात, तुला माहिती असेल की आपण बघतो की चालणं हाच व्यायाम असं बरेच जण समजतात. चालणं हा व्यायामात, चालण्याची गणना आपण व्यायामात कधी करू शकतो, जेव्हा तो एका पद्धतशीर, म्हणजे कसं की समजा तू 6 महिने एखाद्या बागेला 5 चक्रा मारतेस अर्ध्या तासात, आणि हे तू अनेक वर्ष असंच ठेवलंस, म्हणजे 6 महिने मग पुढे अजून 6 महिने तीच गती ठेवलीस, तर चालणं ही केवळ ऍक्टिव्हिटी होते, त्याची गणना मग व्यायामात होत नाही. मग जेव्हा तू स्पीड वाढवशील तर मग तो व्यायाम होईल. बरोबर आहे. आणि जर मी यांना सांगेन की जर तुम्हाला शक्य असेल ना बाहेर पडणं, तर बाहेर जाऊनच मोकळी हवा पण मिळते. पण मुळात आपल्या शरीराला व्यायामाची किती गरज असते, कारण काही मंडळी अगदी रोज तासन तास जिम मध्ये जाऊन मेहनत करत असतात. मुळात गरज किती असते आणि कसं ते सगळं मग ऍडजस्ट करायला हवं? खरं म्हणशील ना तर खूप कमी, म्हणजे आठवड्याला 150 मिनिटं फक्त इतकी गरज आहे आपल्याला. म्हणजे आठवड्याचे समजा सोमवार ते शुक्रवार तू रोज अर्धा तास काढू शकलीस, अच्छा, तरीही तो व्यायाम आपल्याला पुरेसा होतो आपलं आरोग्य राखण्यासाठी. पण आपण काय करतो, आता नवीन वर्ष चालू होईल तर आपण असं काहीतरी संकल्प करतो की जे आपल्याला कदाचित निभावता येणं शक्य होणार नाही. म्हणजे मी रोज 1 तास करेन, मग 1 तास आपल्याला कधीच मिळत नाही, मग 1 तास मिळेपर्यंत मी करणारच नाही असंही होतं. तर त्यापेक्षा चालू करा आणि अर्धा तास रोज केलात तरी बस आहे. म्हणजे शनिवार रविवार सुट्टी घेऊनही 150 मिनिटं तुम्हाला मिळू शकतात आठवड्याची. आणि तशा पद्धतीने मग आपण सगळं शेड्यूल पण आपलं करू शकतो. बोरिवलीहून एक फोन आहे आपल्याला. नमस्कार. मी सुरभी बोलते बोरिवलीवरून. असे 2 प्रश्न आहेत. माणसाने दिवसभरात पाणी किती प्यावं पूर्ण, आणि दुसरा प्रश्न असा आहे की जर तुम्ही म्हणालात आता की लहान मुलांना दुधाऐवजी ताक द्यायचं, तर ताकामुळे जर सर्दी होत असेल तर त्यासाठी काय करायचं? धन्यवाद. ताक जर लहान मुलांना दिलं तर सर्दी होण्याची शक्यता असते. म्हणजे तुम्ही आधी देऊन तर बघा. आणि ताक कसं गोड ताक द्या. अधमुऱ्या दह्याचं म्हणताय का तुम्ही? अगदी अधमुरं नाही, पण म्हणजे झालेलं असलं पाहिजे, पण आंबट नको. आणि थोडंसं पाहिजे तर वॉर्म, म्हणजे थोडंसं कोमट करून द्या. अच्छा, तर ते नाही बाधणार मग ते. आणि त्यांनी असं विचारलं की हा ना सगळीकडे चर्चा होणारा विषय आहे की माणसाला पाणी किती लागतं शरीराला. पुरेसं म्हणजे खरं आहे की आपल्या शरीराला पाण्याची खूप आवश्यकता असते. तर आपली जेव्हा तहान भागते ना त्याच्यानंतर अजून 2 घोट प्यावं. सिंपल अगदी. म्हणजे 8 लिटर किंवा 3 लिटर किंवा 5 लिटर असं काही न सांगता. हे पण शेवटी कसं आहे ना, प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. सीझन प्रमाणे पण गरज बदलते. बरोबर आहे. आता थंडीत बघा आपल्याला इतकं पाणी प्यावंसं वाटत नाही, पण उन्हाळ्यात आपल्याला खूप पाणी प्यावंसं वाटतं. तर आपली तहान भागल्यावर थोडं वर प्यायलं ना, आणि ते पण घोट घोट प्या, घटा पिऊ नका. पण हे खूप सोपं सांगताय तुम्ही की तहान भागल्यानंतर 2 घोट पाणी प्यायल्यावर ते पुरेसं असतं. तुम्हाला ते 2-2 लिटरच्या बाटल्या वगैरे ठेवायची गरज नाही. आपल्याला जेव्हा म्हणजे हायड्रेटेड बॉडी असलीच पाहिजे, ह्याच्यात काहीच प्रश्न नाही. म्हणजे आपली त्वचाही चांगली दिसते त्याच्यामुळे. हे जे पोषण मूल्य जे आपण म्हणतोय त्याचं एक विशिष्ट प्रमाण असतं. न्यूट्रिशन्स, कॅलरीज, ते कसं सांभाळायचं? म्हणजे आपण असं कसं समजू शकतो की माझ्या शरीराला पूर्ण पोषण मूल्य मिळतं आहे? माझं शरीर कसं सांगतं मला?
हे बघ, जेव्हा तुला काहीही करण्याची ऊर्जा असेल, कारण तुला जर संध्याकाळी सुद्धा दमल्यासारखं वाटत नाही, तर याचा अर्थ की तुझा आहार व्यवस्थित आहे. तुम्ही फार छान आणि सोप्या गोष्टी सांगताय, कारण काही काही जणांना खूप टेन्शन येतं की मी हे सगळं आहाराचं सगळं फॉलो करतोय, पाणी पिते नीट, हे कसं ओळखायचं सगळं व्यवस्थित आहे. खूप सोप्या सोप्या गोष्टी. शरीराचा कॉल ऐकणं, तुम्ही खूप छान वाक्य सांगितलं होतं. बॉडी लँग्वेज म्हणजे आपल्याला शरीर आपल्याशी बोलत असतं. क्या बात आहे. आणि नेमका त्याच्यासाठीच आपल्याकडे आणि आपण त्यासाठी जेव्हा आपण जेवतो ना, तेव्हा आपण पूर्ण लक्ष आपलं जेवणावर असलं पाहिजे. पण आता काय होतं की आपण नाश्ता करत असताना व्हॉट्सअप बघतो, जेवताना टीव्ही बघतो, किंवा सकाळचं जेवताना पेपर, रात्रीचं जेवताना टीव्हीवरच्या सिरियल्स. तर असं केल्यामुळे आपल्याला काय संदेश येत आहेत मेंदूकडून ते आपल्याला कळत नाहीत. आपलं पोट म्हणजे सेन्सिटिव्हिटी आपली खूप कमी होते त्यामुळे. बरोबर आहे. त्यामुळे अगदी हे आवर्जून प्रत्येकाने करायला पाहिजे की जेव्हा आपण जेवतो तेव्हा फक्त जेवा. व्यायामाचा मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्या ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत घरातल्या, तर त्या खूप घरात त्यांची हालचाल होत असते, बरं, काम करण्याच्या निमित्ताने म्हणून. मग त्यांचं असं म्हणणं कदाचित पडू शकतं की मी जर घरात काम करते, एवढी फिरतीये घरात संपूर्ण दिवसभर, बरोबर, तरी सुद्धा मला वेगळ्या व्यायामाची गरज आहे का? आहे. ह्याचं कारण मी तुला सांगते. एक्झर्शन आणि एक्सरसाइज, येस, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक्झर्शन म्हणजे आपण दमतो. आता आपण दमल्यामुळे आपले समजा पाय दुखायला लागले, म्हणजे काय की लॅक्टिक ऍसिड निर्माण झालं. बरोबर. आता जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हाही लॅक्टिक ऍसिड निर्माण होतं, पण एक्सरसाइज करताना आपल्या हृदयाची गती वाढलेली असते. तर त्यामुळे आपल्याला जो फायदा होतो तो आपल्याला नुसत्या एक्झर्शननी होणार नाही. बरोबर. कारण फक्त लॅक्टिक ऍसिड वाढेल पण हृदयाची गती तुझ्या वाढलीच नाहीये. हा फरक आहे. त्यामुळे एक्झर्शन नुसतं तो एक्सरसाइज नाही. एक्सरसाइज इज डिफरंट फ्रॉम एक्झर्शन. घरातली कामं केल्यानंतर आपल्याला कधी एकदा जाऊन झोपतीये ही भावना होते, आणि व्यायाम केल्यानंतर आपण तितकेच फ्रेश असतो. मला वाटतं ह्या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. जर असं आपण म्हणत असू की घरातली कामं करताना मला व्यायाम होतोय माझा, तर नाही, तर तसं नाहीये. तुम्ही तिसरा एक मुद्दा सांगितला होता की झोप ही सुद्धा खूप महत्वाची आहे उत्तम आरोग्यासाठी. काय सांगाल? आता जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपले दिवसभर शरीराचं जे वेअर अँड टेअर आपण ज्याला म्हणतो, तर ती सगळं भरून निघतं रात्रीमध्ये. हे एक. आणि दुसरं म्हणजे रात्री ह्युमन ग्रोथ हॉर्मोन HGH नावाचं एक हॉर्मोन आहे, ते सिक्रेट होत असतं. आणि त्यामुळे जेव्हा हे HGH आपलं हाय असतं ना, तेव्हा आपलं आरोग्य चांगलं राहतं. म्हणजे तेव्हा आपली अॅनाबॉलिझम याचा अर्थ भर पडणं, आणि कॅटॅबॉलिझम याचा अर्थ झीज होणं. तर ही जी झीज भरून काढण्याचं म्हणजे काम आहे ते अॅनाबॉलिझममुळे होत असतं. तर ही अॅनाबॉलिझम आपली चांगली राहण्यासाठी, म्हणजे चांगली भर पडण्यासाठी आपल्याला शांत झोपेची खूप आवश्यकता असते. बरोबर. म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईननी एका ठिकाणी म्हटलंय, नॉट एव्हरीथिंग दॅट काउंट्स कॅन बी काउंटेड. वाव. म्हणजे आपल्याला झोप ही इतकी महत्वाची आहे पण ती आपल्याला मोजता येत नाही. बरोबर. म्हणजे तुला किती छान झोप आली रात्री किंवा मला, ते आपण असं म्हणतो नुसतं, पण ऍक्च्युअल काय तुझी झोप झाली हे ज्याचं त्यालाच कळतं. कॅनॉट बी काउंटेड. पण त्याचं महत्व किती आहे? खूपच जास्त. आणि ही चांगली झोप येण्यासाठी ना, अजून मी तुला सांगते की झोपेच्या आधी 1 तास आपण टीव्ही किंवा आयपॅड किंवा मोबाईल ह्या सगळ्यापासून लांब राहिलं पाहिजे. कारण त्याच्यामधून जे लाईट येत असतो, रेडिएशन्स येत असतात ना, त्यामुळे ऑप्टिक नर्वच्या थ्रू आपल्या ब्रेनला असा संदेश जातो की इतक्यात काही झोपायची गरज नाहीये. अच्छा. आणि त्यामुळे आपल्याला शांत झोप येणं थोडं कठीण होतं. अगं तो 1 तास स्वतः बरोबर घालवायला हवा. वाचा किंवा संगीत ऐका किंवा. अच्छा. आणि मग आपण झोपायचं. पण काही काय म्हणत आपण, हे सगळे मोबाईल्स वगैरे आहेत ते डोळ्यासमोर धरून नको. आणि म्हणजे झोपताना बेडरूम मध्ये तर काही असायलाच नको ह्या गोष्टी. बरोबर. झोपेबद्दल आपण बोलत होतो. 2 गोष्टी विचारायच्या आहेत की एक तर ज्यांना शिफ्ट ड्युटीज असतात, म्हणजे काही जणांना सतत नाईट ड्युटी असते, त्यांचं सगळं टाइम टेबल उलट असतं. आणि दुसरी म्हणजे काही जणांना दुपारची झोप अनावर होते, म्हणजे आता जी वेळ आपण आहोत त्याच्यानंतर जेवण होईल आणि मग झोपायची वेळ होणार. बरोबर. तर या दोन्ही गोष्टीबद्दल काय सांगाल? तर दुपारची झोप आहे, पहिला आपण दुपारच्या झोपेबद्दल बोलूया.
दुपारची झोप तुम्ही ज्याला आपण वामकुक्षी म्हणतो तेवढी घ्यायलाच हवी जर शक्य असेल तर. म्हणजे त्याचं म्हणजे प्रमाण 20 मिनिटं, अच्छा. फक्त 20 मिनिटं वामकुक्षी घ्यायची. कारण तुला माहिती आहे अरेबिक भाषेमध्ये एक अशी म्हण आहे की जी व्यक्ती दुपारची वामकुक्षी घेते त्याला 2 दिवस मिळतात, एका दिवसात 2 दिवस मिळतात. म्हणजे इतका तो माणूस नंतर परत फ्रेश होतो. आपण जसे सकाळी उठल्यावर ताजेतवाने असतो तेवढेच आपण नंतर फ्रेश होतो. तर त्याच्यामुळे जे लोक घरी आहेत त्यांनी नक्की वामकुक्षी 20 मिनिटं घ्यावी. 20च मिनिटं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे अगदी 2-2 तास झोपू नये. त्याने मग नंतर सुस्तावल्यासारखं होतं, मरगळ येते आणि त्यामुळे ते टाळावं. आता रात्रपाळी तर ज्यांना खरंच म्हणजे हा प्रोफेशनल हॅझार्डच म्हणायला हवा, त्यांना करावी लागते. म्हणजे कोणी काय आवडीने करत नाही पण करावी लागते. तर मग ज्यांची रात्रपाळी असेल ना त्यांना उलट मी म्हणते की जास्त लक्ष दिलं पाहिजे त्यांनी आरोग्याकडे. एक तर जेव्हा त्यांनी एक दिवसा कधी झोप काढायची एकदा ठरवलं पाहिजे. त्यांचं काय घरातलं रुटीन असेल त्याप्रमाणे वातावरण निर्मिती करावी. मी म्हणेन आपल्या खोलीमध्ये काय पडदे वगैरे शक्यतो अंधार करावा आणि तेवढे तास म्हणजे 4-5 जेवढं शक्य असेल तेवढे तास त्यांनी झोपावं मला वाटतं. आणि जेव्हा झोप येत असेल तेव्हा झोपणं या माणसांसाठी गरजेचं आहे. आहार मी म्हटलं तसं पोषण मूल्याने युक्त ठेवावा, प्रोटीनचं प्रमाण थोडं जास्त ठेवावं. कारण ह्या लोकांचं काय होतं की थोडी त्यांची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते. तर त्यामुळे त्यांनाही जास्ती काळजी घेतली पाहिजे. हायड्रेटेड ठेवावं स्वतःला, म्हणजे पाणी पित राहावं. सोपा उपाय तुम्ही सांगितलाय की तहान भागल्यानंतर 2 घोट इतका छान आहे तो उपाय. कारण खरोखर असा प्रश्न पडलेला असतो की ही गरज ओळखायची कशी. किती लिटर एवढा शक्य होत नाही ना सारखं मोजणं. एक प्रश्न असा विचारायचा की हे सगळं आपण जे नियोजन करतो आहोत किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आपण सांभाळणार आहोत ते साधारण कोणत्या वयापासून जर आपण सुरू केलं तर नंतर त्याचे खूप उत्तम रिझल्ट्स आपल्याला मिळू शकतात? मी तर म्हणेन अगदी म्हणजे पहिल्यापासून लहानपणापासून लहानपणी आई वडिलांनी काळजी घ्यावी. आपली मुलं व्यवस्थित आहार घेतायत की नाही, आणि जर आई वडील घेत असतील तर आपोआप मुलंही घेतात. बरोबर आहे. कारण शेवटी काय आहे की जे आपण घरात बघतो तेच आपण करतो. संस्कार म्हणजे काय असं नसतं की हे तू अमुक अमुक कर आणि मी मात्र काही करेन असं तर नाही चालत. तर त्याच्यामुळे लहानपणापासूनच म्हणजे आणि असं आहे की 25 ते 30 लाच ऍक्च्युअली ना आपली कॅटॅबॉलिझम वाढते. म्हणजे कॅटॅबॉलिझम म्हणजे झीज व्हायला सुरुवात होते. तर त्याच्यामुळे तेव्हापासून आणि तुम्हाला तेव्हा चांगलं सगळं समजायलाही लागलेलं असतं. त्यामुळे 25 पासूनच ही सगळी काळजी म्हणजे आपण आहार, व्यायाम, झोप या सगळ्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष द्यायला आपण शिकलं पाहिजे. आणि स्त्रियांसाठी तुम्ही असं काही वैशिष्ट्यपूर्ण सांगाल का? कारण त्यांच्या वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या शरीरामध्ये घडत असतात, हार्मोनल असतील किंवा त्यांच्या मासिक पाळी संदर्भातल्या ज्या असतील, तर त्यांनी सुद्धा हे रुटीन जर व्यवस्थित सांभाळलं तर त्यांनी समजा म्हणजे आपण काय करतो ना की एक लग्न झालं ना की बऱ्याच स्त्रियांचं असं होतं की पहिली 10-15 वर्ष म्हणजे एकतर आधी आपण नवीन घरात रुळत असतो आणि मग मुलं बाळ आणि मग त्यांच्या मागे तर आपण सगळं म्हणजे स्वतःचं विसरूनच जातो ऍक्च्युअली. आणि मग 10-15 वर्षांनी मग आपण जागे होतो की अरे आता मी एकदम जाडी झाली किंवा असं मला आता तेवढं एनर्जेटिक वाटत नाही. तर आपण ही जागरूकता म्हणजे ठेवली पाहिजे की आपण जरी काही सगळं काही आपल्याला सांभाळायचं आहे तरी मेन जर आरोग्य तुम्ही सांभाळलं तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे नीट लक्ष द्याल. म्हणजे 2 बदाम जर सासऱ्यांना सासूबाईंना तर आपण पण 2 खायचे त्यांच्या. अगदी नक्की. आणि जर हॉबीज वगैरे तर तुम्हाला असल्या ना तर ते आपण थोडासा वेळ स्वतःसाठी काढायचा. हे खूप महत्वाचं आहे शेवटचं की स्वतःसाठी वेळ काढणं. या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या व्यवस्थित, आहार आहे, व्यायाम आहे, झोप आहे, ज्याला आपण फिटनेसचा मंत्र म्हणतो आहोत, तर त्या सगळ्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर कोणत्या कोणत्या प्रकारे परिणाम होऊ शकतो? एक तर जेव्हा तुम्ही असं सगळं पाळता तेव्हा तुमची तब्येतही चांगली राहते. तुम्ही सगळ्यांमध्ये व्यवस्थित मिक्सअप होऊन काहीही करू शकता. म्हणजे एनर्जेटिक राहता, प्रसन्नता येते. मी जसं म्हटलं जर तुम्ही सतत फ्रेश ताजं सगळं खाल्लं तर तुम्ही फ्रेश खाल तर फ्रेश दिसता पण असंही होतं. आणि नवीन नवीन काहीतरी आपण जर शिकत राहिलो तर त्याचाही आपल्याला खूप फायदा होतो. म्हणजे आता समजा आमच्या वयाची लोक आहेत तर आपण हे जे सगळं हल्लीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे ईमेल करणं, टेक्नॉलॉजीशी रिलेटेड
त्या आपण आत्मसात केल्या पाहिजेत. म्हणजे आता हे माझं काम नाही असं काहीच कुठच्याच गोष्टीला आपण खरं म्हणजे म्हणता कामा नाही. आणि वाचन करणं ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर आपलं व्यक्तिमत्व ही खुलून येतं आणि त्याला आपलं शरीर छान पद्धतीने सपोर्ट करतं, कारण आपण अत्यंत निरोगी असतो. हो, कारण काय काहीही तुला करायचं असू दे, आपल्याकडे साधन काय आहे? शरीर आद्य खलु साधनम. त्यामुळे शरीराकडे पहिलं लक्ष. फोन एक नाशिकचा कीर्ती आपल्याशी बोलतात. कीर्ती राजे, नमस्कार. मी कीर्ती राजेकर बोलते. बोला. राजेकर. पनीर आणि चीज याच्यामध्ये काय फरक आहे? त्यांच्या गुणधर्मामध्ये पण काय फरक आहे ते सांगा प्लीज. बर. पनीर आणि चीज. पनीर आणि चीज याच्यामध्ये फरक म्हणजे दोन्हीही दुधापासून होणारे पदार्थ आहेत. पण चीज मध्ये थोडं जास्त प्रोटीनचं प्रमाण आहे, पनीर मध्ये थोडं फॅटचं प्रमाण जास्त आहे. पण फॅटला कधी घाबरू नये आपण. फॅट असं काही नाहीये. म्हणजे इनफॅक्ट तूप हे आपण खाल्लंच पाहिजे, कारण तू आजकाल बघत असशील की व्हिटॅमिन डी आणि B12 ची एवढी कमतरता असते. तर आता खरं व्हिटॅमिन डी ची कमतरता होण्याची आपल्याला गरज नाही, कारण आपण भारतासारख्या देशात राहतो जिथे भरपूर सूर्यप्रकाश आहे. पण सूर्यप्रकाशातून आपल्याला D2 ह्या स्वरूपात व्हिटॅमिन डी मिळतं. शरीरात त्याचं D2 to D3 मध्ये कन्व्हर्जन व्हावं लागतं आणि त्याच्यासाठी आपल्याला फॅट आणि चांगल्या प्रतीचं फॅट ह्याची खूप गरज असते. म्हणजे आपण आता फॅट पासून जेव्हा पळतो आहोत तेव्हा हे D2 to D3 प्रोसेस होत नाही आणि त्याच्यामुळे आता ही जी आहे ना कमतरता ती खूप वाढलेली दिसते. मग त्याच्यासाठी काय खाणं उत्तम? हे फॅट सगळे जे नॅचरल फॅट्स, म्हणजे मी काय म्हणेन की बघ आपण खोबरं खातो, त्या खोबऱ्यामध्ये आपल्याला मीडियम चेन फॅटी ऍसिड्स म्हणतात ती मिळतात. तर ते खोबरं हे चांगलं फॅट आहे, म्हणजे चांगल्या प्रतीचं फॅट. ह्याच्यामध्ये खोबरं आलं, तूप आलं, लोणी, म्हणजे लोणी तर खूपच चांगलं आहे. तूप आता मी थांबवते मध्ये, सॉरी, तूप कुठलं, गाईच्या दुधाचं का म्हशीच्या दुधाचं? शक्यतो गाईच्या, पण म्हशीच्याही चालेल, पण घरी कढवायचं. म्हणजे दुधाचं दही करून ती जी पर्टिक्युलर पद्धत आहे ती फॉलो करून जर आपण तूप तयार केलं ना तर त्या तुपाचे अगणित फायदे आहेत. कारण ADEK ही जी 4 व्हिटॅमिन्स आहेत ती फक्त फॅट मध्येच विरघळतात. अच्छा. आणि B आणि C हे वॉटर सोल्युबल आहे. आता जर तुमच्या शरीरात फॅट कमी असेल तर तुम्ही हे ADEK घेतलं ना तरीही ते तुम्हाला सात्म्य होत नाही. बरोबर. त्यामुळे आणि आपला जो मेंदू आहे तो 60 ते 70% फॅट सेल्स आहे. कसं एकमेकांना जोडलेल्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे आपण अजिबात म्हणजे फॅटला घाबरू नये आणि हे योग्य त्या प्रमाणात आपण ही सगळी घेतलीच पाहिजेत. फक्त आता तू म्हणशील की खूपच काय मग अवॉइड तुम्ही काहीच करायला सांगत नाही का? तर असं नाहीये, सांगते काय अवॉइड करायचं. तर ट्रान्स फॅट्स म्हणजे काय की जे आपण तेल तळणीला वापरतो ते गरम करतो तेव्हा त्याच्यात ट्रान्स फॅट्स तयार होतात. म्हणून जर तुम्हाला काही तळलेलं खायचं असेल तर ते शक्यतो घरीच तळून खा आणि मग ते आपण त्याप्रमाणे कढईचा आकार घ्यावा आणि मग तळावं. नाही तर मग खूप जास्ती तेल घेतलंय आणि मग तळणीतलं तेल उरलंय म्हणून आपलं तळतोय त्याच्यातच, ते चालत नाही. आणि हे जे सगळे बेकरी प्रॉडक्ट्स आहेत ना त्याच्यामध्ये पण ट्रान्स फॅट्स असतात, त्यामुळे ती अवॉइड, ते पण शक्य तितके आपण अवॉइड केले पाहिजे. घरगुती म्हणजे स्वयंपाकघराचा मी नेहमी म्हणते जास्तीत जास्त वापर करा. आणि आपल्या स्वयंपाकघरातच आपलं उत्तम आरोग्य दडलेलं आहे. आपल्याला कुठेही बाहेर जायची खरंच आवश्यकता नाही. हेच आपल्याला आजच्या या विषयातून आणि मॅडमने जे मार्गदर्शन केलं त्यातून पूर्णपणे समजलं असेल. मॅडम इथे आलात आणि इतकी छान इतकी सोपी आणि सुंदर माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. नवीन वर्षाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आणि आपलं सुद्धा आरोग्य असंच छान जसं तुम्ही आता मस्त आहात तसंच कायम राहू दे अशी तुम्हाला शुभेच्छा सुद्धा देते. धन्यवाद. सर्व प्रेक्षकांनाही मी शुभेच्छा देते, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आपले कार्यक्रम कसे वाटतात आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी तुम्ही फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता आणि ईमेल सुद्धा करू शकता. त्याचे ऍड्रेसेस काय आहेत ते आपण बघून घेऊया. फेसबुक पेजला व्हिजिट करा www.facebook/sakhisayhadri.dd आणि आपला ईमेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. नवीन वर्षात ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपण ठरवतो आहोत त्याबरोबरीने चांगलं आरोग्य सुद्धा आपण साध्य करूया. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात आता आपली भेट होणार आहे नव्या वर्षात. सगळ्या आपल्या प्रेक्षकांना या नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतो आहोत. नमस्कार.